कसं आहे 1977 साली उत्सव मंडळाने सगळ्यात पहिली उंच मूर्ती बनवली संपूर्ण हिंदुस्थानातली आणि त्यावेळी न भूतो न भविष्य असं ती कल्पना होती. लोकांनी विचार पण केला नव्हता, ती आम्ही अस्तित्वात आणलेलं होतं आणि त्यामुळे एक अनोखी मानवंदना देण्याचा जो प्रकार असतो तो प्रचलित होताच आणि पहिल्यापासूनच मुंबईचा राजा लोकांचं श्रद्धास्थान राहिलेलं आहे. तर त्यावेळी एक अनोखी मानवंदना कशी द्यायची, तर ही अशी द्यायची. या उद्देशाने मुंबईतल्या सगळ्या मंडळांनी अलिखित असा तो नियम झालेला होता की जोपर्यंत मुंबईचा राजा बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही विसर्जनासाठी आमची मूर्ती हलवणार नाही. तर त्यामुळे ही परंपरा आता अखंडपणे चालू राहिली. सकाळी बरोबर 8 वाजता आमची विसर्जनाची आरती होते आणि चौपाटीला साधारण आम्ही 6-6:30 पर्यंत पोहोचतो. पूर्वी थोडं लवकर पोहोचायचो, पण आता गर्दीचा ओघ वाढलाय, भक्तांची संख्या वाढली आहे, त्यामुळे जागोजागी गणरायाची विसर्जन मिरवणूक थांबते, तिथे आरत्या होतात,